अहिल्यानगरमध्ये खासदार निलेश लंके यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला। शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांनी पाहणी केली। तर शेवगाव पाथर्डी तालुक्यामध्ये ढगफुटी झाली। ढगफुटीमुळे नदी नाल्यांना पूर देखील आलेला आहे। तर खासदार निलेश लंके यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखील त्यांनी सरकारकडे केलेली आहे। शेवगाव पाथर्डी तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। त्या घरांमध्ये जात नागरिकांसोबत संवाद निलेश लंके यांनी साधलेला आहे। एक दोन दिवसापासून नगर शहरामध्ये सुद्धा जास्त पाऊस झाल्यामुळे आज पाहिली असेल ही परिस्थिती। आमच्या सीनामध्ये इतकं पाणी आले म्हणजे सगळ्यात मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। ग्रामीण भागात तर शेतीच राहिली नाही, शहरी भागात सुद्धा लोकांच्या घरांनी पाणी गेले, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्यामुळे आपल्याद्वारे आमच्या सरकारला एकच मागणी की आता ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि भरीव अशी मदत त्या ठिकाणी केली पाहिजे। बऱ्याच वेळा पंचनामे केले जातात आणि ते फक्त कागदोपत्रीच ते पंचनामे ठेवले जातात आणि प्रत्यक्षरित्या मदत मिळत नाही आणि भरीव मदत अपेक्षित आहे आणि ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।